खरं तर तुमच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि आशीर्वादामुळे मी या शहराचा पुन्हा एकदा नगराध्यक्ष झालो. त्यामुळे तुमचा मी त्या ठिकाणी आभारी आहे. एक संधी तुम्ही मला पुन्हा एकदा सेवेची संधी या शहराची आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर आज या ठिकाणी माझा सत्कार होत असताना या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो जनता द पीपल हा जो काही लेख आहे, हे जे काही संकलन केलेलं आहे वृत्तपत्राचं, त्याची प्रत देऊन आज माझा या ठिकाणी सन्मान होतोय, गौरव होतो. खरं तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचं काम, त्याला अधिकार देण्याचं काम, त्यांना न्याय देण्याचं काम त्या महामानवानं केलं. आणि म्हणून आज या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये आज लोकशाही आहे. आणि म्हणून आज सामान्यातल्या सामान्य माणसाला तितकंच महत्व आहे, तितकंच सगळ्याच लोकांना आहे. म्हणजे भांडवलदारी बाजूशाही मधल्या लोकांना आहे, श्रीमंत माणसाला आहे, गरीब माणसाला आहे, एक समान हक्क हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला दिला. आणि त्याचबरोबर जी लोकशाही आहे त्याच्यामध्ये मताचा जो अधिकार आहे, जे प्रत्येकाचं जे मत आहे, पवित्र हक्क जो आहे लोकशाहीमधला, हा मताचा सुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येकाला दिलेला. आणि म्हणून त्याचा योग्य वापर व्हावा आणि योग्य माणसं जी समाजाला दिशा देतील, समाजातल्या गरीब माणसाचे प्रश्न सोडवतील, त्यांना त्या ठिकाणी विकासाकडे नेतील, अशा लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी अधिकार जावेत, सत्ता जावी. आणि म्हणून हे लोकशाहीमधले अधिकार मताच्या मार्फत त्या ठिकाणी लोकांना, जनतेला हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिले. आणि म्हणून संविधान जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे. आणि जोपर्यंत लोकशाही आहे, जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत कोणी आपलं त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही. ही स्थिती आहे. म्हणजे ही ताकद, जनतेची ही ताकद जी निर्माण केली ती या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून आपल्याला जनतेमध्ये सन्मान आहे. खरं तर आपण मूळ विषयावर येऊया की ही सगळी जी काही महामंडळ आहे, या महामंडळांचा मुख्य उद्देश काय, तर सर्वसामान्य गोरगरीब माणसाला त्याच्या सर्वांगीण विकासाला त्या ठिकाणी जी काही आर्थिक मदत आहे, ही मदत त्या ठिकाणी मिळावी आणि त्याच्यातनं त्याचं जीवन हे सक्षम व्हावं, त्याचं सक्षमीकरण व्हावं, हा याचा मूळ त्या ठिकाणी हेतू आहे. आणि म्हणून या सगळ्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसा माझ्या या सगळ्या सिद्धार्थनगर असेल, या महामंडळाशी संबंधित असलेला समाज असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी कसा होईल, शाहू फुले आंबेडकर चळवळीला त्या ठिकाणी कसा होईल, हा प्रयत्न या योजनेच्या मार्फत किंवा या मेळाव्याच्या माध्यमातून. खरं तर अनेक अशा योजना आहेत की त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही. आणि त्यामुळे आपणही आजही, मगाशी सुदीप सांगत होतो की आपण कुठेतरी खासगी कर्ज घेतो व्यवसायासाठी, आणि व्यवसाय करता करता आपण एवढं त्या कर्जामध्ये गुंतले जातो किंवा त्या कर्जामध्ये आपण पूर्णपणे बुडतो, डुबतो आणि कुठेही त्या ठिकाणी आपली सोडवणूक होत नाही. आपण त्या खासगी कर्जदाराचं कर्ज देण्यामध्येच आपलं आयुष्य घालवतो. मग जर कमी व्याजदरानं किंवा सबसिडीच्या माध्यमातून जर तशा प्रकारच्या योजना आणि आर्थिक मदत जर महामंडळाच्या मार्फत तुम्हाला जर मिळत असेल आणि त्या निधीचा जर आपण योग्य वापर करून जर व्यवसाय करत असाल, तर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये प्रगती होऊ शकते आणि तुम्ही त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. आणि म्हणून जास्तीत जास्त या योजनांचा त्या ठिकाणी लाभ घेऊ, कसा फायदा त्या ठिकाणी व्यक्तिगत आपल्याला होईल, समाजाला होईल आणि तुमचं कुटुंब कसं त्या ठिकाणी आर्थिक सक्षम होईल, हा प्रयत्न या सगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. वर्षाताई आपल्याला या बाबतीत सविस्तर सांगतील. खरं तर मला माझी अडचण अशी आलेली आहे, माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे
सगळी घरातले कुटुंब तिथे गेलेले आणि मीच त्या ठिकाणी पोहोचलेलो नाही. 11 वाजताचं लग्न होतं. त्या सार्वजनिक व्यापामध्ये अडकून राहिलेलं आहे. आता मला उलट माझी आवडीचा विषय आहे जनतेमध्ये राहणं, सर्वांच्या लोकांचं काम करणं. पण मुहूर्त टळून गेला, जवळजवळ 1 वाजलेला आहे आणि मला त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून मी पहिलं माईक सुदीपला सांगितलं की ह्यावेळी मला पहिल्यांदा माईक दे, मी माझं आटपतो, तुमच्याशी संवाद साधतो आणि मी माझ्या कामाला जातो. खरं तर या सगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या योजनेचं डिटेल्स सगळं जे काय माहिती आहे ती माहिती वर्षाताई देतील, सुदीप देईल, इथं बसलेले सगळे देतील. माझं एवढंच सांगणं आहे की त्या सगळ्या योजना आहेत ना, त्या योजना नक्कीच त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. कोण सरकार देत नाही, कुठलं महामंडळ देत नाही, आम्ही त्या ठिकाणी ती ताकद आम्ही लावू तुमच्यावर. पण तुम्ही ते सगळी कागदपत्र पूर्ण करणं आणि घेतलेली योजनेचा पैसा हा तो त्या व्यवसायासाठी वापरणं हे मात्र तुमचं काम आहे. नाहीतर तुम्ही त्या योजनेसाठी पैसा घ्याल, व्यवसायासाठी पैसा घ्याल आणि दुसऱ्या कामासाठी वापराल तर परत तुम्ही त्याच कर्जामध्ये, त्याच विळख्यामध्ये पुन्हा अडकून पडाल. माझं तुम्हाला सांगणं आहे, जर तुमचा आर्थिक विकास करायचा असेल तर ज्या सरकारने योजना दिलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ करून घ्या. त्या योजनेमध्ये, त्या योजनेच्या मार्फत तो पैसा त्याच्यामध्ये घाला, व्यवसाय त्या ठिकाणी वाढवा आणि त्याच्यातनं तुम्ही आर्थिक सक्षम व्हा. खरं तर अनेक योजना आहेत. मी सिद्धार्थनगरमध्ये फिरत असताना 17 वर्षानंतर माझ्यावर ही जबाबदारी आली. मी 2003ला नगराध्यक्ष होतो, 2008 पर्यंत होतो. 17 वर्षानंतर पुन्हा मी एकदा आलो. पण सिद्धार्थनगर पाहिल्याच्या नंतर आहे तसं आहे, कुठेही बदल मला त्या 17 वर्षात दिसलेला नाही. मी जेव्हा 3 आणि 8 मध्ये होतो तेव्हा प्रत्येकाशी माझा संपर्क होता. इथं राजश्री बसलेली आहे, ती नगरसेविका होती, ग्रामपंचायत सदस्य होती, विशाखाताई होती, अनेक जण होते. आपण त्या ठिकाणी काम केलं, लोकांची नातं जोडलं. आता पुन्हा परत तीच परिस्थिती निर्माण झाली. मी 2025ला तुमच्यामध्ये परत नगराध्यक्ष आलो. आता आपल्यामध्ये अंतर नाही, कोणी मी तुमच्यातलाच आहे. तुमचं ग्रामपंचायत, नगरपालिका ही तुमची आहे. हक्कानं तिथे या, तुमचे प्रश्न सोडून घ्या, काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. माझं तुम्हाला सांगणं आहे की सिद्धार्थनगरामध्ये आल्यानंतर कुठलाही बदल मला जाणवलेला नाही. त्या दिवशी सुदीपने आणि लोकेशने मला सांगितलं 3 घरामध्ये लाईट नाही. मी तातडीनं त्या ठिकाणी व्यवस्था केली, लाईट सुरू केली. आपण गोरगरिबांसाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपण करणार. पण गरिबीतल्या माणसांनी अज्ञान दूर केलं पाहिजे, व्यसनापासून दूर झालं पाहिजे. गरिबी हे महत्व नाही. प्रत्येक माणूस जो जन्माला येतो गरीब श्रीमंत हा भेदभाव नंतरचा आहे. आपण आपल्या कुटुंबाला जर न्याय दिला, आपण आपली प्रगती केली तर आपण त्या रेषेमध्ये जाऊ शकतो. गरिबी आपल्याला त्या ठिकाणी, गरिबी हा महत्वाचं नाहीये. गरिबीतनं आपण श्रीमंतीमध्ये जाऊ शकतो. पण आपल्यातले दुर्गुण जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे दुर्गुण बाजूला सारा आणि प्रामाणिकपणानं, मेहनतीनं, कष्टानं त्या ठिकाणी या योजनेचा फायदा घेत आपल्या कुटुंबामध्ये प्रगती करा. सिद्धार्थनगरचं मी सांगतो आणि जातो. सिद्धार्थनगर, सुदीप, लोकेश आणि बसलेले व्यासपीठावरचे मान्यवर, मला या सिद्धार्थनगरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. जे स्वच्छता त्या ठिकाणी केली पाहिजे, सुशोभीकरण केलं पाहिजे, रस्ते चांगल्या पद्धतीचे केले पाहिजे, पायवाटा सुंदर केल्या पाहिजे, जी गटार्स आहेत ती त्या ठिकाणी RCC केली पाहिजे, जिथं पाणी नाही तिथं नळ पाणी दिलं पाहिजे, स्ट्रीट लाईट नाही तिथं स्ट्रीट लाईट दिलं. माझं तर म्हणणं आहे की माझं सिद्धार्थनगर याचा एक प्लॅन करा. सुदीपकडे मी जबाबदारी देतो, लोकेश आणि सुदीपकडे एक प्लॅन करा. पूर्ण माऊली नगर पासून सिद्धार्थनगर संपूर्ण हा संपूर्ण एक झगडमाट एक या भागाचा करूया. हे सिद्धार्थनगर एक नवं सिद्धार्थनगर आपल्याला दिसलं पाहिजे. हे काम आपल्याला येत्या 5 वर्षात करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, घरामध्ये प्रत्येकाच्या घरात मी बघितलं आजही पत्रे आहेत, भिंती नाहीये. अनेक अशा योजना आहेत सरकारच्या, तिथं तुम्हाला एक तुमचं स्वतःचं एक घर त्या ठिकाणी मी बनवून देऊ शकतो, देणार मी. माझा निश्चय आहे की या सिद्धार्थनगरमध्ये, या माऊली नगरमध्ये किंवा माझा जो दुसरा वॉर्ड आहे आपल्या सोनगेवाडी, तिथे सुद्धा तिथं हा समाज राहतो, म्हणजे आपला OBC महामंडळ असेल, मी पण त्या समाजामध्ये येतो. पण तिथं सुद्धा आपण शहरामध्ये गोरगरिबा लोकांना घरं देणं हे आपल्याला करायचं आहे. आणि हे नुसतं आश्वासन नाही. मी निवडणुकीला सांगत नाही, मी निवडून आलो, निवडणूक संपली, आता आपल्याला काम करायचं आहे.
आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुमचे अर्ज नगरपालिकेत द्या. माझा नगरपालिकेचा एक कर्मचारी आहे सरकारी, त्याला महिन्याला 45,000 रुपये पगार आहे. काय नाव त्या अधिकाऱ्याचं? अनुचित खवणेकर. ठीक आहे, मागचं काय झालं माहित नाही मला, पण मी आता आलो, 2 महिने झालेत मला. 21 डिसेंबरला मी नगराध्यक्ष झालो. आता येत्या 5 वर्षात आपल्याला त्या खवणेकरांशी आपण संपर्क करा. चाका योजनेच्या अंतर्गत ज्याचं गरीबाचं माझ्या घर आहे, त्याला वरती छप्पर पण नाही आहे, भिंती पण नाही. मी बघितलं काल, मी अनिल जाधवच्या घरी गेलो, त्याची आई वारली. काय परिस्थिती त्या घराची? किती वर्ष तो राजकारणात आहे, किती वर्ष तो सेवा करतो किंवा व्यवसाय करतो, का नाही प्रगती करू शकला? सरकारच्या योजना आहे. आपण गोरगरिबांना 100% विकास करण्यापेक्षा काही जर मुठभर लोकांचा जरी विकास करण्याचं स्वप्न आपण ठरवलं वाडीवाडीमध्ये, तरी माझ्या शहराचा संपूर्ण विकास होऊ शकतो. मी आपल्याला सांगतो, महात्मा फुले योजनेचा फायदा आपण घ्यावाच, या सगळ्या मंडळांचा, महामंडळाचा. पण त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये जे काही करायचं आहे ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. म्हणून मी सगळ्या माझ्या इथल्या जे कोण लीडर आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, याला सांगतो, तुम्ही प्रत्येकाला मदत करण्यासाठी आता सज्ज व्हा. 5 वर्षात आपण या शहराचा आणि या सिद्धार्थनगर, माहुलीनगरचा कायापालट आपण करूया. ही ग्वाही मी त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी देतो. हे बाबासाहेब आंबेडकरांचं भवन आहे, जिथं मी बोलतोय, मी जबाबदारीने बोलतोय. पण याला तुमचं सुद्धा सहकार्य लागणार आहे. तुम्ही जर अर्ज आणून दिलेत नाही, तुम्ही जर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेटलाच नाही, तर हे होणार नाही. परत 5 वर्षांनी तेच चित्र. तुमची जबाबदारी आहे की तुमच्या ज्या गरजा आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, जो तुमचा हक्क आहे, तो हक्क मिळवून देण्यासाठी मी तिथं बसलेलो आहे. सुदीप आहे, मुकेश आहे, ही सगळी व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी आहेत. आपण या सिद्धार्थनगरच्या सन्मानासाठी, या नगरच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. मी तुमच्या बरोबर त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तयार आहे. फक्त तुमची तयारी हवी. निवडणुकीच्या वेळी बघू कोणाला निवडून द्यायचं, ते काय चालूच असतं. कोण पैसे वाटतायत, कोण दादागिरी करतायत, कोण काय करतायत. आपण विचार वाटतो, आपण लोकांना प्रेम वाटतं, आपण आपुलकी देतो. आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. निवडणूक होऊन गेलेली आहे, 5 वर्ष आता माझ्या हातामध्ये आहे, 2 महिने गेले. उर्वरित काळामध्ये आपल्याला प्रत्येकाचा विकास करायचा आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही त्या ठिकाणी मेरिटमध्ये असला पाहिजे. म्हणजे या नगराचे तुम्ही रहिवासी असले पाहिजे. ती जी कागदपत्र आहे ही महत्वाची आहे. कागदपत्र नसतील तर मी काय, सुदीप काय, किंवा विष्णू बसले कोणी, धर्माजी काय, संजय काय, किंवा भाई काय, कोणी मदत करू शकणार नाही. कागदपत्राची पूर्तता करा. तुमचा जो काय रहिवास आहे, किती वर्ष तुम्ही राहताय, हे सगळं त्या ठिकाणी कागदपत्र पूर्ण करा. जो जो या यादीमध्ये बसेल त्याला मदत करण्याची जबाबदारी माझी. सरकारच्या योजनेच्या मार्फत, या महामंडळाच्या मार्फत, आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत मी करणार, एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचे मेळावे सुदीपजी आपण सातत्याने घ्यावेत. हा मेळावा परत 5 वर्षांनी नको, एक 2-4 महिन्यानं पुन्हा एकदा नव्यानं मेळावा आपण करू. परत त्याचा रिव्ह्यू घेऊ, काय नेमकं घडलं, मागच्या काळात काय झालं होतं, आता त्याचं काय झालं, त्याबाबत बसू आणि एक टार्गेट ठरवू की किती लोकांना आपण मदत करायची आहे. आणि त्या पद्धतीनं ते पूर्ण टार्गेट, म्हणजे जे मदत करायची ती जे आहे ते 5 वर्षामध्ये आपण पूर्ण करू. हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, नगरपालिका ही तुमची आहे. सहजपणे त्या नगरपालिकेमध्ये या. तुमचं प्रत्येकाचं जे काही काम आहे ते करून त्या ठिकाणी घ्या. मी तिथं बसलेलो आहे. आपण या 5 वर्षामध्ये गणगोली शहराचा सर्वांगीण कायापालट आणि विकास करूया, एवढं सांगतो. परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे घटनाकार, महामानव, यांना सुद्धा त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.